नाला सुपारा पूर्व के रशीद कंपाउंड में ड्रग्स फैक्ट्री का भंडाफोड़, आरोपियों को दुबई से तार जुड़े होने की आशंका, स्थानीय पुलिस यानी पिल्हार पुलिस संदेह के घेरे में। नमस्कार, मैं हूं रविंद्र कुमार दुबे, आप देख रहे हैं खबरें पूर्वांचल न्यूज। नाला सुपारा पूर्व के पिल्हार रशीद कंपाउंड से एक बड़ी कार्रवाई ने इलाके में हड़कंप मचा दिया है। जानकारी के मुताबिक रशीद कंपाउंड में चल रहे कथित रूप से ड्रग्स बनाने की फैक्ट्री पर मुंबई पुलिस ने मध्य रात्रि छापा मारकर इस छापेमारी में कुल लगभग 6 किलो 675 ग्राम एमडी मेफेड्रोन बरामद किया गया है, जिसकी कीमत लगभग 14 करोड़ रुपए बताई जा रही है। साथ ही फैक्ट्री से मशीनरी व रसायन भी जब्त किए गए हैं, जिनकी अनुमानित कीमत लगभग 1 करोड़ बताई जा रही है। पुलिस के सूत्रों के अनुसार यह मामला तब उजागर हुआ जब तिलक नगर थाने में एनडीपीएस से जुड़ा एक केस दर्ज हुआ। जांच के क्रम में टीम वसई तक पहुंची और वहां से तार जुड़ने पर नाला सुपारा पिल्हार परिषद स्थित रशीद कंपाउंड तक पहुंचकर इस पूरे नेटवर्क का पर्दाफाश किया। घटनास्थल पर मुंबई पुलिस जोन 6 और एंटी नारकोटिक्स सेल की संयुक्त कार्रवाई की गई। इस बड़े सर्च ऑपरेशन यानी कार्रवाई जोन 6 के डीसीपी समीर शेख के नेतृत्व में किया जा रहा है। अब तक 5 लोगों को हिरासत में लिए जाने की खबर है, जिनका नाम सोहेल अब्दुल रऊफ खान, महताब शेर अली खान, इकबाल बिलाल शेख, मोहसिन कयूम शेख, अयूब अली, अबूबकर शेख, जबकि अन्य संभावित जुड़े लोगों की पहचान जारी है। इस पूरे मामले में रिपोर्टों में स्थानीय पुलिस प्रशासन और अवैध निर्माणकर्ता पर भी सवाल उठ रहे हैं। आरोप है कि गैर कानूनी निर्माणों पर नजरअंदाजी के कारण ऐसे अवैध कारोबार को पनाह मिलती रही। स्थानीय लोग सवाल कर रहे हैं कि पिल्हार थाने के नजदीक इतनी बड़ी फैक्ट्री कैसे और कब तक चलती रही, बिना किसी को जानकारी हुए ऐसा संभव कैसे। स्थानीय पुलिस के अधिकारियों की जवाबदेही पर भी चर्चा तेज है। सूत्रों के मुताबिक इस कार्रवाई के परिणाम स्वरूप पिल्हार पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस अधिकारियों में प्रशासनिक फेरबदल की संभावनाएं जताई जा रही हैं। खासकर वरिष्ठ पुलिस निरीक्षक के तबादले की अटकलें लग रही है। आधिकारिक बयान अभी तक जारी नहीं हुआ है, परंतु लोकल स्तर पर खौफ और चिंता साफ देखी जा रही है। मुंबई पुलिस ने इस ऑपरेशन को अहम सफलता करार दिया है और कहा जा रहा है कि आगे की जांच से और खुलासे हो सकते हैं, खासकर अंतर्राष्ट्रीय कनेक्शन और सप्लाई चेन के बारे में। आइए जानते हैं मुंबई जोन 6 के डीसीपी समीर शेख ने क्या कुछ जानकारी दिए हैं। एक महत्त्वाचं डिटेक्शन आहे झोन 6च्या पथकाकडून झालेला आहे। याच्यामध्ये 5 ऑक्टोबर रोजी एक माहिती प्राप्त झालेली होती की एक पेडलर शिरानगर या परिसरामध्ये एमडी मेफेड्रोन हा जो अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार आहे, त्या अनुषंगाने आपली टीम त्या ठिकाणी जाऊन वाट बघत होती। त्यांनी ते सापळा लावला आणि त्या आरोपीला ताब्यात घेतलं। याच्यापासून या केसची सुरुवात झाली। त्याच्यानंतर ह्या आरोपीने आपल्याला बरीच माहिती दिली आणि ह्यानंतर अजून 3 आरोपी आपण अटक करू शकलो। त्या सुरुवातीच्या केसमध्ये 57 ग्राम एमडी हस्तगत झाला होता। पीसी मध्ये आपण जी विचारपूस केली त्यामध्ये आणखी आरोपींचं नाव निष्पन्न झाला। एक महत्त्वाच्या आरोपीचं नाव निष्पन्न झाला जो पनवेल या भागाचा राहणार आहे। त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याला अंधेरी भागातून आपण ताब्यात घेतला आणि त्याच्याकडून विचारपूस आपण सुरुवात केली। त्या विचारपूसमध्ये त्यांनी निष्पन्न करून दिला आपल्याला की एक कारखाना आहे ज्या ठिकाणी अंमली पदार्थ तयार केला जातो। या अंमली पदार्थाचा जो कारखाना आहे हा पेल्हार जो गाव आहे नाला सुपारा या भागात वसई तालुक्यामध्ये या ठिकाणी आहे। त्या ठिकाणी आपली टीम पोहोचली आणि या आरोपीला त्याच्या माहितीच्या अनुसार या कारखान्याला आपण उघडून सर्व जो पदार्थ त्याने ताब्यात घेतलेला आहे त्याच्यामध्ये 6 किलो 675 ग्राम एमडी हस्तगत करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर त्याच्यासोबत जे लागणारं जो साहित्य आहे, मशिनरी आहे, इलेक्ट्रिकल काही साहित्य आहे, सर्व काही ताब्यात घेण्यात आलेलं आहे। याची एकूण किंमत 13,38,53,700 रुपये या मुद्देमाची आहे आणि आतापर्यंत याच्यामध्ये 5 आरोपी अटक करण्यात आलेले आहेत।
पुढील तपास सुरू आहे. याच्यामध्ये आमचा प्रयत्न राहणार आहे की या संपूर्ण जो कारखाना होता या कारखान्याच्या पाठीमागे असणारे अजून काही लोक असण्याची शक्यता आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना देखील या केसमध्ये आरोपी करून एक भक्कम अशी एक चार्जशीट मान्य न्यायालयाच्या समोर हजर करण्याचं आमचं याच्यामध्ये उद्दिष्ट आहे. संपूर्ण जी कारवाई आहे याच्यामध्ये मान्य सीपी सर, मान्य जॉईंट सीपी एनओ सर, मान्य ईस्टीजन सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झालेली आहे आणि आपल्या झोनमध्ये ही जी कारवाई आहे ती अशीच चालू आहे. सध्या जर आपल्याला आरोपींच्या बाबतीत जर माहिती द्यायची असेल तर एकूण हे 5 आरोपी आहेत. ह्या 5 पैकी जे 3 आरोपी आहेत ते गोवंडी या भागातले राहणारे आहेत. एक जो आरोपी आहे तो घाटकोपर भागातला मूळचा राहणारा आहे, परंतु त्याचा जो ऑपरेशन करण्याचा पार्ट होता तो बरेच ठिकाण होता, बरेच ठिकाणी तो जाऊन हा व्यवसाय करायचा. धारावी भाग असेल, मुब्रा भाग असेल, अशा बरेच ठिकाणी त्याचा नेटवर्क होता. आणि जो शेवटचा जो आरोपी आहे ज्याने आपल्या कारखान्यापर्यंत नेलेला आहे, प्रामुख्याने तो सप्लाय आणि त्याचं उत्पादन ह्या व्यवसायामध्ये होता. वसई भागात त्याचा नेटवर्क होता आणि त्या भागातून हा ऑपरेट करतो. आणखी या आरोपीकडनं माहिती प्राप्त जी झालेली आहे त्यानुसार अजून असे कारखान्यावरची शक्यता आहे, अजून आरोपी होण्याची शक्यता आहे. या सगळ्या गोष्टींवर सध्या तपास सुरू आहे आणि आपण शेवटपर्यंत जोपर्यंत आपण पोहोचलो तोपर्यंत हा तपास चालू राहणार आहे.